नमस्कार सिंह राशी परिवार, जय श्री गणेश। जर तुमची राशी सिंह असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 2 ऑगस्टच्या संकष्ट चतुर्थीनंतर निर्माण होणारे काही ग्रहयोग हे सिंह राशींच्या अनेक व्यक्तींसाठी महत्त्वाचे संकेत देत असल्याचे पारंपरिक ज्योतिषशास्त्रात मानले जाते। काहींसाठी अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, तर काहींना आयुष्यात नवी संधी मिळण्याचे योग दिसू शकतात। पण या सर्वांमध्ये एक अशी चूक आहे जी अनेक जण नकळत करतात। त्या चुकीमुळे मिळणाऱ्या संधीचा पूर्ण लाभ तुम्हाला घेता येत नाही, असेही ज्योतिष परंपरेत सांगितले जाते। ती चूक नेमकी कोणती आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटी जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच सोडू नका। प्रत्येक मुद्दा हा शांतपणे ऐका आणि जर तुम्ही श्री गणेशांचे भक्त असाल तर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः असे नक्की लिहा। चला आता जाणून घेऊया सिंह राशींसाठी संकष्ट चतुर्थी कोणते संकेत घेऊन येत आहे। सिंह राशीचा स्वामी हा सूर्य मानला जातो। सूर्य हा तेज, आत्मविश्वास, नेतृत्व आणि मानसन्मान यांचा कारक ग्रह आहे। त्यामुळे सिंह राशींच्या व्यक्तींमध्ये स्वाभाविकपणे धैर्य, निर्णय क्षमता आणि मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द दिसून येते। परंतु प्रत्येक काळ हा सारखा नसतो। काही वेळा ग्रहांची स्थिती अशी असते की मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळण्यास उशीर होतो। अनेक सिंह राशींच्या व्यक्तींना गेल्या काही महिन्यात अशाच प्रकारच्या अडचणी, मानसिक ताण किंवा कामांमध्ये विलंब जाणवला असल्याची शक्यता आहे। संकष्ट चतुर्थी ही भगवान श्री गणेशांना समर्पित तिथी मानली जाते। विघ्नहर्ता गणपतीचे स्मरण करून अनेक जण आपल्या आयुष्यातील अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करतात। ज्योतिष परंपरेनुसार अशा शुभतिथी आत्मपरीक्षण, संयम आणि नव्या सुरुवातीसाठी प्रेरणा देतात। म्हणूनच या काळाकडे आशेने आणि विवेकाने पाहणे अधिक महत्त्वाचे ठरते। संकष्ट चतुर्थीनंतर सिंह राशींच्या काही व्यक्तींना करिअर, व्यवसाय किंवा आर्थिक बाबतीत नवीन संधी दिसू शकतात। काहींना एखादी जुनी अडचण सुटण्याचा मार्ग मिळू शकतो, तर काहींना वरिष्ठांकडून किंवा कुटुंबियांकडून अपेक्षित सहकार्य लाभण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। अर्थात हे प्रत्येक व्यक्तीच्या संपूर्ण जन्मकुंडली, दशा आणि गोचरावरही अवलंबून असते। या काळात घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी शांतपणे विचार करून पुढे जाणे अधिक लाभदायक ठरू शकते। सिंह राशीचा स्वभाव धाडसी असला तरी योग्य वेळ ओळखून केलेले पाऊलच यशाच्या दिशेने घेऊन जाते। म्हणून संयम आणि नियोजन हेच या काळातील सर्वात मोठे बळ ठरू शकते। कौटुंबिक आणि वैयक्तिक नातेसंबंधांमध्येही काही सकारात्मक बदल जाणवू शकतात। गैरसमज दूर करण्यासाठी योग्य वेळ मिळू शकतो। अनेक दिवसांपासून थांबलेले संवाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन या काळात तुम्हाला विशेष उपयोगी पडू शकते। तथापि याच काळात अहंकार, राग किंवा उतावळेपणा यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। सिंह राशींच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास हा मोठा गुण असला तरी तो अति झाला तर नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे विनम्रता, संशय आणि योग्य संवाद यांना प्राधान्य दिल्यास संकष्ट चतुर्थीनंतर मिळणाऱ्या संधीचा अधिक चांगला लाभ घेता येऊ शकतो। आता आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सिंह राशीसाठी धनयोग, आरोग्य, ग्रह संकेत आणि शेवटी ती एक चूक कोणती आहे जी टाळणे महत्त्वाचे मानले जाते। सिंह राशींच्या व्यक्तींनो, संकष्ट चतुर्थीनंतरचा हा काळ तुमच्यासाठी केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक बदलांचा नसून मानसिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचाही ठरू शकतो। अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली अस्वस्थता हळूहळू आता कमी होण्याचे संकेत दिसू शकतात। ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की जेव्हा मन शांत होते तेव्हा योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि यशाचे मार्गही स्पष्ट दिसू लागतात। त्यामुळे या काळात स्वतःवर विश्वास ठेवणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे। एखाद्या जुन्या योजनेला पुन्हा सुरुवात करण्याची संधी मिळू शकते, तर काहींना नवीन कामाची ऑफर, व्यवसायात नवीन ग्राहक किंवा एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळण्याचे संकेतही दिसू शकतात। मात्र प्रत्येक संधीचा स्वीकार करताना विचारपूर्वक निर्णय घेणे खूप आवश्यक आहे। जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा। प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ काही सिंह राशींच्या व्यक्तींसाठी आशादायक ठरू शकतो। पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता, आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा किंवा उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याची संधी निर्माण होऊ शकते। पण ज्योतिषशास्त्र एक महत्त्वाची गोष्ट सांगते, लाभाचा काळ आला म्हणून निष्काळजीपणा करू नका। कोणत्याही आकर्षक गुंतवणुकीकडे, मोठ्या आर्थिक निर्णयांकडे योग्य माहितीशिवाय धाव घेऊ नका। श्री गणेश हे बुद्धीचे देव मानले जातात, म्हणून संकष्ट चतुर्थीच्या काळात विवेकाने घेतलेला निर्णय हा भविष्यात अधिक लाभदायक ठरू शकतो। खर्चावर नियंत्रण ठेवणे, अनावश्यक कर्ज टाळणे आणि नियोजनबद्ध आर्थिक पावले उचलणे यामुळे मिळालेला लाभ टिकवून ठेवणे अधिक तुम्हाला सोपे जाईल।
आता आपण सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्या. संकष्ट चतुर्थीनंतर अनेक शुभ संकेत दिसत असले तरी सिंह राशींच्या काही व्यक्ती एक चूक वारंवार करतात. ती म्हणजे अहंकारामुळे किंवा अति आत्मविश्वासामुळे दुसऱ्यांचे योग्य मार्गदर्शन न ऐकणे. ज्योतिष परंपरेत असा समज आहे की शुभ काळातही विनम्रता आणि संयम टिकवून ठेवणारी व्यक्तीच त्या काळाचा पूर्ण लाभ घेऊ शकते. म्हणून कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणे, रागाच्या भरात निर्णय घेणे किंवा नातेसंबंध बिघडवणे टाळा. श्री गणेशांच्या कृपेचा खरा अर्थ केवळ अडथळे दूर होणे नसून योग्य बुद्धी आणि योग्य दिशा मिळणे हा आहे. त्यामुळे या संकष्ट चतुर्थीला मनापासून गणेशांचे स्मरण करा. कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि प्रत्येक निर्णय हा शांतपणे घ्या. कदाचित याच छोट्या बदलांमुळे तुमच्या आयुष्यातील मोठ्या संधीचे दरवाजे उघडू शकतील. आता पुढे आपण सिंह राशींसाठी प्रेम, वैवाहिक जीवन, आरोग्य, शत्रुपक्ष आणि शुभ संकेत आणि पुढील येणाऱ्या विशेष योगांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. सिंह राशींच्या व्यक्तींनो, आता प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनाबद्दल आपण बोलूया. संकष्ट चतुर्थीनंतर काही गैरसमज दूर होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. अनेक दिवसांपासून मनात साचलेले प्रश्न शांतपणे बोलून सोडवण्याची संधी मिळू शकते. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की शुभ तिथीच्या काळात संयमाने केलेला संवाद हा नात्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्यास मदत करतो. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख किंवा नात्यांबद्दल सकारात्मक विचार करण्याची संधी मिळू शकते. मात्र कोणत्याही नात्यांचा निर्णय हा घाईघाईने न घेता विचारपूर्वक घ्यावा. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ स्वतःकडे अधिक लक्ष देण्याचा आहे. सततची धावपळ, अपुरी झोप किंवा मानसिक ताण यांचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती, संतुलित आहार आणि नियमित दिनचर्या ठेवणे फायदेशीर ठरू शकते. ज्योतिष परंपरेत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी प्रार्थना, ध्यान किंवा काही वेळ शांत बसून आत्मचिंतन करण्यालाही महत्त्व दिले जाते. त्यामुळे मन स्थिर राहण्यास मदत होते आणि निर्णय क्षमताही सुधारू शकते. आध्यात्मिक शांती अनेकदा बाह्य यशाइतकीच महत्त्वाची असते. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. काही सिंह राशींच्या व्यक्तींना नवीन जबाबदारी, पदोन्नतीची चर्चा किंवा एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा अडकलेल्या कामात प्रगती होण्याचे संकेत दिसू शकतात. मात्र या काळात प्रत्येक कागदपत्र, व्यवहार किंवा करार काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. उत्साहाच्या भरात घेतलेला निर्णय नंतर अडचणी निर्माण करू शकतो. त्यामुळे आत्मविश्वासाबरोबरच विवेकही तितकाच महत्त्वाचा ठरेल. आता एक विशेष संकेत लक्षात घ्या. काही सिंह राशींच्या व्यक्तींना या काळात एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची संधी मिळू शकते. बराच काळ अडकलेले काम मार्गी लागणे, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची मदत मिळणे किंवा अचानक एखादा सकारात्मक संदेश मिळणे असे अनुभव काहींना येऊ शकतात. परंतु ज्योतिषशास्त्र एक गोष्ट स्पष्ट सांगते. शुभयोग हे प्रयत्नांची जागा घेत नाहीत तर प्रामाणिक प्रयत्नांना अनुकूल दिशा देतात. त्यामुळे संकष्ट चतुर्थीनंतर आलेल्या प्रत्येक संधीचा आदर करा, मेहनत सुरू ठेवा आणि श्री गणेशांवरील श्रद्धा कायम ठेवा. आता पुढे आपण सिंह राशीसाठी आणखी महत्त्वाचे ग्रहसंकेत, शुभ रंग, शुभ दिशा, प्रभावी उपाय आणि सर्वात महत्त्वाचा संदेश जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही सिंह राशींचे असाल तर. सिंह राशींच्या व्यक्तींनो, आता ग्रहसंकेताकडे लक्ष देऊया. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक शुभ काळ हा आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतो. संकष्ट चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या सुरुवातीला तुम्हाला साध्या वाटतील, पण पुढे त्या मोठ्या संधीचे रूप घेऊ शकतात. त्यामुळे कोणतीही नवीन ओळख, नवी जबाबदारी किंवा अनपेक्षित संधी दुर्लक्षित करू नका. कधीकधी ईश्वराचे संकेत अगदी साध्या घटनांमधूनही मिळतात. संयमाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक परिस्थितीकडे पाहिल्यास योग्य मार्ग स्वतःहून स्पष्ट होत जातो. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर व्यवसायात नवीन सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर हा काळ नियोजनासाठी उपयुक्त ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेले निर्णय हे पुढे सरकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र कोणत्याही अफवा, अपूर्ण माहिती किंवा दुसऱ्यांच्या दबावाखाली निर्णय घेऊ नका. सिंह राशींच्या व्यक्तींमध्ये नेतृत्वाचा गुण असतो, पण खरा नेता तोच असतो जो योग्य वेळी योग्य निर्णय घेतो. म्हणून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि अनुभव असलेल्या व्यक्तींचा सल्लाही ऐका. हे संतुलन तुम्हाला अधिक फायदेशीर ठरू शकते. आता या संकष्ट चतुर्थीचा एक सोपा आध्यात्मिक उपाय जाणून घेऊया. सकाळी किंवा संध्याकाळी मनापासून श्री गणेशांचे स्मरण करा. शक्य असल्यास ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा किंवा आपल्या श्रद्धेनुसार काही वेळ शांतपणे प्रार्थना करा. या कृतीमुळे मन एकाग्र राहण्यास मदत होऊ शकते आणि निर्णय घेताना आत्मविश्वास वाढू शकतो. उपाय हे श्रद्धा, सकारात्मकता आणि अनुशासन यांना
यांना बळकटी देण्यासाठी असतात. त्यामुळे त्याकडे चमत्काराची हमी म्हणून नव्हे तर आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीने पाहणे अधिक योग्य ठरेल. सिंह राशींच्या व्यक्तींनी या काळात विशेषतः 3 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिली म्हणजे रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. दुसरी म्हणजे पैशांशी संबंधित व्यवहार पूर्ण तपासूनच करा. आणि तिसरी, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या भावना दुर्लक्षित करू नका. अनेकदा मोठे नुकसान बाहेरच्या शत्रूमुळे होत नाही तर उतावळेपणा आणि गैरसमजांमुळे होते. त्यामुळे संयम, नम्रता आणि योग्य संवाद हेच या काळातील तुमचे सर्वात मोठे संरक्षण ठरू शकते. श्री गणेशांच्या कृपेचा अर्थ योग्य बुद्धी आणि योग्य मार्ग निवडण्याची प्रेरणा असा देखील मानला जातो. संकष्ट चतुर्थीनंतर सिंह राशींसाठी दिसणारे हे संकेत आशादायक असू शकतात, पण प्रत्येक व्यक्तीचा अनुभव तिच्या जन्मकुंडली, दशा, गोचर आणि वैयक्तिक परिस्थितीनुसार वेगळा असतो. म्हणून या माहितीचा उपयोग प्रेरणा आणि मार्गदर्शन म्हणून करा. श्रद्धा ठेवा, सातत्याने प्रयत्न करा आणि प्रत्येक संधीचे स्वागत हे विवेकाने करा. कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठा बदल हा एका योग्य निर्णयाने आणि एका छोट्याशा सकारात्मक सवयींनी सुरू होतो. जर तुम्ही मनापासून प्रयत्न करत राहिलात आणि योग्य दिशेने वाटचाल केली तर संकष्ट चतुर्थीचा हा काळ तुमच्यासाठी नवीन आशा आणि नव्या सुरुवातीचा संदेश घेऊन येऊ शकतो. सिंह राशींसाठी संकष्ट चतुर्थीनंतरचे हे ज्योतिषीय संकेत आपण सविस्तर जाणून घेतले. लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र आपल्याला दिशा आणि संकेत देते, मात्र यश मिळवण्यासाठी श्रद्धेसोबत योग्य निर्णय, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि संयम यांचीही तितकीच गरज असते. जर या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर भगवान श्री गणेशांच्या चरणी मनापासून प्रार्थना करा आणि कमेंट्समध्ये ओम गणपते नमः किंवा जय श्री गणेश असे नक्की लिहा. तुमच्या भावना आणि अनुभवही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच ज्योतिषशास्त्रावर आधारित राशी भविष्य, ग्रहगोचर, संकष्ट चतुर्थी, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा आणि महत्त्वाच्या धार्मिक दिवसांचे विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा, म्हणजे पुढील महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल. तर पुन्हा भेटू एका नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्री गणेश.